साइड ओम साई कांदिवली हा संघ टॉप 8 मध्ये पोहोचलेला आहे। तर अजूनही 4 संघ आम्हाला शोधायचे आहेत आणि ते 4 संघ आम्हाला या 2 दिवसामध्ये नक्कीच मिळतील। पण मात्र क्रिकेट चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे, कारण आपण जेव्हा व्यावसायिक क्रिकेट पाहतो किंवा भिवंडी ठाणे कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट जेव्हा पाहतो त्या ठिकाणी मात्र कुठेतरी शिस्त जोपासली जाते आणि आपण मीरा भाईंदर देखील क्रिकेटसाठी ओळखलं जाते। काही 2-4 वर्षापासून क्रिकेटच्या स्पर्धा थोड्या कमी झाल्यात, पण तरी देखील मात्र क्रिकेट जिवंत आहे, कारण मीरा भाईंदरचे कित्येक संघ वेगवेगळ्या परिसरात खेळत असतात आणि त्याचमुळे आपण जेव्हा वेगळ्या परिसरात खेळतो त्या ठिकाणी जी शिस्त आहे, त्या ठिकाणी जे नियम आहेत त्यांची माहिती तुम्हाला सर्वांना आहे। त्याचमुळे जेव्हा आपल्या मीरा भाईंदरमध्ये टुर्नामेंट असते त्यामुळे देखील आपण देखील तीच अपेक्षा ठेवतो सर्व संघांकडून की मीरा भाईंदरला देखील आपलंसं करा, आपली स्पर्धा समजा, आपला परिसर समजा आणि ही स्पर्धा देखील कशी तारांकित होईल याकडे प्रामुख्याने लक्ष द्या, असं मी सर्व संघांना एक प्रेमळ निवेदन करू इच्छितो। करोडो आहेत फॅन अमित रे दादा हाय वन मॅन त्यांचे करोडो आहेत फॅन गावागावात साऱ्यांना ठाव गावागावात साऱ्यांना ठाव ART 7374 शिकाचं ठाणे जिल्ह्यात चला बॅटरने आपली ट्रॅक्स थोडी खाली घ्यायची प्लीज, रिक्वेस्ट असेल। थँक्यू। आसिफ आणि वेंकी हे दोन बॅटर्स तुम्हाला आता खेळपट्टीवर पाहायला मिळते। पहिला बॉल डिलिव्हर होतोय 11:26 ऑल द बेस्ट। दोन अनुभवी संघ एकमेकांसमोर खेळत आहेत। काश्मीरा म्हणजेच काय शेजारील संघ आहे घोडबंदरचा आणि त्यानंतर गावदेवी एक्सर बोरवलीचा एक नामांकित संघ आता या ठिकाणी आपलं अस्तित्व जोपासण्यासाठी आलाय। कॅप्टनने सांगितलं हे हंगाम तितकंसं चांगलं ठरलं नाही आहे आतापर्यंत, पण आता ही स्पर्धा कदाचित टर्निंग पॉईंट ठरू शकेल। पहिला बॉल ओव्हर द विकेट, बॉलला बॅकफुटला जाऊन टॅप केलंय, बॉल शॉर्ट पॉईंट रिजन मध्ये अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते। सुरुवात मात्र या ठिकाणी एका धावेने होते धावफलकाची आणि शेवटी का होईना थोडा उशीर का होईना आपला आजचा तिसरा दिवस सुरू झालेला आहे। सन्माननीय कृणालजी दाते देखील थोड्याच वेळेत तुम्हाला भुरळ काढण्यासाठी मायक्रोफोनवर येतील। बॉलर तयार होतोय या ठिकाणी अदानी पॉवर हाऊस एंड कडून बॉलर तयार प्रकाश ओव्हर द विकेट। बदल आलित्याचा वापर करायचा होता, त्यानंतर मन बदललं, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तितक्यात बॉल वेगाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला होता। चांगली बॉलिंग प्रकाशही पाहायला मिळते। जर आपण 30 सर्कलच्या बाहेरच्या क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर एक क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन, बाकी सर्व क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। प्रकाश ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅक होता, बॉलला स्लाइस केलंय, बॉल जाईल शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये, एक धाव मिळते। सिंगल्स डबल्स महत्वाचे आहे, सुरुवात सर्वात महत्वाची असते कुठल्याही डावाची। तुम्ही बॉलिंग करा, तुम्ही बॅटिंग करा आणि ती सुरुवात आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न हे दोन्ही संघ या ठिकाणी करतायत। प्रकाशने तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत केली, आसिफ आणि वेंकी या दोघांच्या नावावर आतापर्यंत एक एक धाव। हलका त्याने बॉलला सॉफ्ट हँड ड्राईव्ह मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव मिळेल। एक चांगलं शिस्तबद्ध क्रिकेट या ठिकाणी दोन्ही संघांकडून खेळलं जाते। 6 षटकांचा फॉर्मॅट असल्यामुळे एक चांगला ताळमेळ राखायला हवा। बॉल जसा येतोय त्या पद्धतीने बॉलचा समाचार घ्यायला हवा, हाच कुठेतरी प्रयत्न फलंदाजांचा।
यावेळेस मात्र बॅट अँड पॅड मधला बॉल होता, बॉटम एंडचा वापर करून बॉलला एरिवेट केलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे साईड स्क्रीनच्या अगदी समोर. गौरवच्या माध्यमातून हा कॅच कंप्लीट केला जातो आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजे टीम ओम सावंत काश्मीरला. झाला होता बॉटम एंडचा वापर, बॅट अँड पॅड मधला बॉल होता. बॉल खूप जास्त वर गेलाय, एलिव्हेशन मिळालंय पण डिस्टन्स गाठू शकला नाहीये आणि त्याचमुळे साईड स्विंगच्या अगदी समोर हा कॅच कंप्लीट केला जातो आणि वेंकी बाद होतोय. धावसंख्या 3 असताना पहिला हादरा बसतोय. टीम ओम सावंत काश्मीर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण जातोय, जो तुम्हाला पाहायला मिळेल नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईकवर असेल आसिफ. आणि कुठला फलंदाज बाद झाला, नवीन फलंदाजाने लगेच आज जायचंय कारण 30 सर्कलच्या बाहेर येईपर्यंत तुम्हाला आज जायचंय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पण फुटवर्क तितकंच प्रॉमिसिंग पाहायला मिळालं नाही या पहिल्या षटकामध्ये ओम सावंत काश्मीर संघाच्या फलंदाजांकडून. त्या ठिकाणी पहिलं षटक संपते. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3 धावा 1 गडी बाद. एक डळमळीत अशी सुरुवात ओम सावंत काश्मीर संघाची, पण जास्त वेळ घेऊ नका बघा, 30 मिनिटांचाच कालावधी दिला गेलेला आहे. तिसऱ्या षटकानंतर एक छोटासा 2 मिनिटाचा तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम आउट म्हणजे ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल, त्यावेळेस तुम्ही ती चर्चा करू शकता, पण त्यानंतर प्रत्येक षटकानंतर जवळ येणं गरजेचं नाहीये. अशी नम्रतेची विनंती आम्ही सर्व संघांना जे आज उद्या परवा खेळतील त्या सर्वांना आम्ही करतोय. आणि दोन्ही एंडने खेळण्याची संधी मिळते. खरं तर हे देखील एक वेगळंच क्रिकेट आहे. वातावरणाचा अंदाज घ्यावा लागतो, कुठला फलंदाज कुठल्या एंडने आपल्याला खेळवायचा हा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी मात्र कॅप्टनची दूरदृष्टी लागते. तर आता पाहूया, द बॉलर तयार होतोय वेस्टर्न एक्सप्रेस वे एंडने संजू आणि स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल किरण. नॉन स्ट्राईकला आसिफ असणार आहे. आसिफ खेळतोय 2 धावांवर. किरणला अजूनही संधी मिळाली नाहीये. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल कारण नॉन पॉवर प्ले षटक आहे. 4 क्षेत्ररक्षकांसाठी या सगळ्याच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅन, पॉईंट, कव्हर पॉईंट असं क्षेत्ररक्षण तुम्हाला 30 या सर्कलच्या आतनं पाहायला मिळते. बॉल त्यानंतर स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि वाईडिश स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण 30 या सर्कलच्या बाहेर. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बॉलर तयार संजय, छोटासा रनअप. स्ट्राईकवर असेल किरण. धावसंख्या 1 गडी बाद 3 ओम सावंत काश्मीरा. स्ट्रोक्ससाठी जागा बनवायची होती. बॉल आउटसाइड एज घेऊन जाईल शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या जाईल 4 या आकड्यावर. चांगली बॉलिंग आतापर्यंत गावदी वेक्सर संघाची पाहायला मिळाल्या. फुल लेनचा बॉल होता, थोडासा स्लाइटली गुड लेन आणि त्यानंतर मला त्या स्ट्रोकसाठी जागा बनवली. इनसाइड आउट होऊन एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये खेळायचं होतं. बॅटचं कनेक्शन व्यवस्थित झालं नाही. शफल झाले. क्रिस बॉक्सच्या कोण्यावरून ऑन साईडला रोटेट होऊन क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलचा कुठलाच संपर्क होत नाहीये. बॉल डॉट जाते. सर्व या ठिकाणी मनसुबे यशस्वी होत आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाचे, कारण चांगली गोलंदाजी आतापर्यंत दोन्ही बॉलर्सने दाखवलेली आहे. जी आवश्यक होती ते आवश्यक गोलंदाजी या ठिकाणी गावदेवी एक संघाचे गोलंदाज दाखवत आहेत. मग यावेळी स्पष्टपणे फुटवर्कचा अभाव जाणवला. फ्रंट फुटला येऊन खेळू की बॅक फुटला जाऊन खेळू या संभ्रमात फलंदाज राहिला आणि त्यानंतर मात्र बॉल बॅटरची वाट न पाहता यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. धावसंख्या फक्त 4. स्टेप आउट झाले. त्यानंतर हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलंय. स्वीपर कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल होतोय आणि त्याच गोष्टीचा फायदा या ठिकाणी काश्मीर संघ उचलतो. एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न यशस्वी होतोय. 2 धावांची वाढ. धावसंख्या 6 झाले. महत्वाचं आहे 6 षटकाचं क्रिकेट असताना अजूनपर्यंत एकही चौकार षटकार आला नाहीये. त्याचमुळे सिंगल्सच्या साहाय्याने धावफलक खेळता ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. चांगली बॉलिंग आतापर्यंत एक्सर संघाची. बघा पुन्हा एकदा शफल होऊन नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉडी वेट ट्रान्सफर व्यवस्थित झाला नाहीये, त्याचमुळे कनेक्शन देखील तितकंसं प्रॉमिसिंग वाटलं नाही. बॅट आणि बॉलचं अपील केली गेली पण त्या ठिकाणी अपील पंचांनी फेटाळली. चांगली बॉलिंग आतापर्यंत बॉल फेकून चाललेले आहेत ते म्हणजेच 5 या सेकंड ओव्हर मधले. यावेळेस माझा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी स्वेलेक रिजन मध्ये. आउटफील्ड मध्ये हा बॉल अडवला जाईल आणि तोपर्यंत एकच धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ओम सावंत काश्मीर टीमची 1 गडी बाद 7 धावा. या एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो.
थँक्यू. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा प्रकाशला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे, कारण या डावाची ॲज बॉलर चांगली सुरुवात प्रकाशनेच करून दिलेली आहे आणि त्याचमुळे पुन्हा एकदा त्याची पदोन्नती झाली आणि या तिसऱ्या षटकाची सुरुवात प्रकाश करतोय अदानी पॉवर हाऊस एंड कडून. स्ट्रोक चांगला आहे, स्विंग केला मिड विकेट रिजन मध्ये, कॅप मध्ये असेल बॉल, 1 घेऊन सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. आणि हा पहिला चौकार आलाय बॅटर आसिफच्या बॅटमधून. खूप मोठं स्ट्रगल खरं तर आसिफने केलंय, कारण 4 बॉल डॉट्स, 3 सिंगल आणि 1 डबल होती आणि त्यानंतर आता हा चौकार जबरदस्त स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला. धावसंख्या जाते ती म्हणजेच 11 या आकड्यावर. स्टेप आउट झाले, स्लाइटली फुलरचा बॉल होता, मला ड्राईव्ह केलंय लॉंग ऑन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, एकच धाव मिळणार आहे. जर आपण या मागच्या 2 दिवसांचा विचार केला आणि जर आपण एक एव्हरेज काढला तर 65 ते 70 धावा 6 षटकामध्ये पूर्ण करायला हव्या पहिल्या डाव्यावर, कारण या मैदानावर 85 धावा देखील पाहायला मिळाल्यात आणि त्यानंतर 40 धावा देखील पाहायला मिळालेल्या आहेत 6 षटकांमध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता, प्रॉपर कनेक्शन बॅटाने बॉलचं होत नाही, बॉल जाईल काऊ कॉर्नर रिजन मध्ये. त्या ठिकाणी पुन्हा एकदा हलकंसं फंबल, पण त्या ठिकाणी स्पष्ट नकार आसिफकडून दिला गेलाय किरणला, कारण अजूनही संधी आहे, वेळ आहे आणि वेळ आपली देखील येईल, त्याचमुळे अजूनही तो संयम आसिफकडून पाहायला मिळतोय. धावसंख्या झाले 1 गडी बाद 13 धावा. ओम सावंत, काश्मीरा. बॉलर तयार प्रकाश, ओव्हर द विकेट. फिंगर रोल केले गेले होते, ओळखलंय बॉलला मिड विकेट रिजन मध्ये, खेळलंय, फोर्स त्या ठिकाणी कमी पडला होता, क्षेत्ररक्षक देखील थोडासा गाफील राहिलाय. झेलचीच्या स्वरूपात बाद होण्याची संधी होती, पण त्या ठिकाणी व्यवस्थित युटिलाइज करता आला नाहीये या ऑपॉर्च्युनिटीला आणि त्या ठिकाणी झेल सोडतोय क्षेत्ररक्षक मिलू, हा कॅच सोडतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 14 या आकड्यावर. पुन्हा एकदा एक जीवनदान आसिफला मिळते. खरं तर या जीवनदानाचा फायदा होईल का आसिफला पाहूया. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला फोर्स केलंय, बॉल एलिव्हेट झालाय जरूर, पण त्या ठिकाणी डिस्टन्स देखील काढला जातोय, बॉल जातोय लॉंग ऑन साइड स्विंगच्या पलीकडे. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. पण थेट काय जबरदस्त बॅटिंग आता दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाले. धावसंख्या 20 रन्स. हो, यावेळेस यक बॉल आणि या बॉलचं उत्तर नव्हतं बॅटरकडे. त्रिफळाचीच्या सुरुवात बाद होतोय, दांडेगुल बॅटर बॅक टू पवेलियन. आहे जर आपण तयारीत नसू तर अंपायर मॅच स्टार्ट करायची. आपण 4 षटकानंतर ड्रिंक स्टॉल पाठवू, मॅच ऑन ठेवायची आहे. 3 षटकांचा खेळ झालाय, धावसंख्या झाली 20 धावा, 2 गडी बाद झाले. कुठेतरी आता किरणने एका मोठ्या धावसंख्येचं स्वप्न दाखवलं होतं, पण मात्र ते स्वप्न फार काळ टिकवू शकला नाहीये आणि आता त्रिफळाचीच्या स्वरूपात तो बाद होतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय, तो म्हणजेच अमेय जातोय. चला गावदेवी एक सर, जास्त वेळ घेऊ नका, आपण पुढच्या षटकानंतर कदाचित तुम्हाला एक छोटासा ब्रेक देऊ, पण त्या अगोदर प्लीज सहकार्य करा. या पुढचा सामना असणार आहे अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज घोडबंदर विपक्ष वजीरा बॉईज. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने टॉस साठी तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस क्लिअर केला जाईल. त्या ठिकाणी मात्र एक मोठी चर्चा झाली आणि मोठी चर्चा झाल्यानंतर तो गोलंदाज ज्यावर 4थ्या षटकाची मोहर उमटवली गेली तो असेल गौरव. 3 षटकांचा खेळ झालाय, अजूनही सिच्युएशन आटोक्यात आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या, कारण 7च्या धावगतीने आतापर्यंत खेळतो. बॅटिंग पॉवरला निवडला गेलेला आहे बॅटर्स कडून. तर लेट्स सी या ठिकाणी बॅटिंग तर आता चांगल्या दर्जाची या तिसऱ्या षटकात पाहायला मिळाली होती, पण किरण बाद झाले आणि किरणची जागा भरून काढण्यासाठी अमेय मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. जो नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईक एंडला जो पहिल्या बॉल पासून या खेळपट्टीवर आहे, आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतोय, तो आसिफ पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून एक नेत्रदीपक चौकार तुम्ही पाहिला मागच्या षटकामध्ये. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल.
आज देखील 8 संघ आपलं नशीब आजमावणार आहेत. सराव तर त्या सर्वांनी केलेला आहे, अचूक दर्जाचा सराव आहे. पण मात्र जेव्हा आपण स्पर्धात्मक क्रिकेटचा विचार करतो त्याचमुळे जितक्या जास्त स्पर्धा तुम्ही खेळाल तितका जास्त खेळ तुमचा होईल. आणि त्याचमुळे मात्र फक्त घरच्या मैदानावर सराव करून चालत नाही, तर तुम्हाला वेगवेगळ्या परिसरात जाऊन वेगवेगळ्या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवायचा असतो, जेणेकरून तो देखील अनुभव तुमच्या कामी येतो. बॉलर तयार होतो त्या बॉलिंग मार्कवर. नितीन, स्ट्रोक चांगला हवेत आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, तो कॅच कंप्लीट करेल तर येस, त्या ठिकाणी कॅच कंप्लीट केली जाते आणि तिसरी विकेट डाऊन होते टीम ओम सावंत काश्मीराची. विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये आमिर जातोय. आमिरने मात्र असे कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि पाहूया आज तो कॅप्टन आहे आणि कॅप्टन असताना मात्र आता एक जबाबदारीची जर जाणीव ठेवायलाच हवी. अजूनही यानंतर आपण पाहिलं तर जवळपास 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 17 बॉल्समध्ये खूप काही घडू शकते. आपल्या संघाच्या बाजूने मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न तर नक्कीच करणार आहे आमिर, पण त्याला साथ मिळणं गरजेचं आहे, कारण 3 बॅटर्स ज्याने अनुभव प्राप्त केला होता या खेळपट्टीचा ते तिन्ही फलंदाज आता बाद झालेले आहेत. डेड बॉल चेकआउट पंचाच्या पत्नी केली जाते. धावसंख्या झाली 4थ्या षटकाच्या पहिल्या बॉल नंतर 20 धावा. नितीन अमेसाठी क्रॉस बटेड स्ट्रोक आहे, बॉलला स्विंग केला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, गॅप होता. अलंकार तर स्टँडला अभिवादन देणारा हा बॅटिंग पॉवर प्ले मधला चौकार. तर गुडलेनला होते आणि हलकासा ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला ताकदीच्या जोरावर आडव्या बाटीने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल होतोय, कारण बॅटिंग पॉवरप्लेचं षटक आहे. आणि त्या ठिकाणी आढावा घेतलाय अमेयने की 3 क्षेत्ररक्षक कुठल्या क्षेत्रात आहे आणि त्याच आढाव्यानुसार क्रॉस बॅटेड स्ट्रोक त्याने कॅपिटलाइज केला आणि या 4 धावा आपल्या संघाच्या नावावर केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 24च्या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड. आता आपण 3 क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला स्वीपर कव्हरला पाहायला मिळेल. यावेळी स्ट्रोक चांगला आहे, बॉल थांबणार नाही, बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. गगन बेदी दमदार ART 7374 षटकार. काही संघ त्यांच्या मिडल ऑर्डर बॅटरसाठी ओळखले जातात. या ठिकाणी आता मिडल ऑर्डर बॅटिंग स्ट्रॉंग आहे असं स्पष्टपणे पाहायला मिळते. बॅटिंग पॉवरचा खूप चांगला वापर अमेय करतोय, कारण या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार अमेयच्या बॅटमधून आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 या आकड्यावर. काय जबरदस्त हा फॉर्म अमेयचा पाहायला मिळतोय. आतापर्यंत फक्त 2च बॉल त्याने खेळलेत आणि दोन्ही बॉल्सवर मात्र आपला दणका दाखवला या मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. परिवर्तन केलं त्या ठिकाणी. थोडीशी बॉलला फ्लाईट दिली, फिंगर रोल केले होते. टप्पा पडल्यानंतर बॉल टॉस होते, ऑफस्टिकच्या बाहेर रोटेट होते. चांगली स्ट्रॅटेजी या ठिकाणी बॉलरची. खरं तर कुठेतरी लय बिघडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न बॉलर नितीनने केलाय. आतापर्यंत त्याने 4 बॉल हाताळले, 10 धावा खर्च करून 1 विकेट मिळवलाय. अमेय तयार. पुन्हा एकदा बॉलला एरियल रूट देऊन डिस्पॅच केलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. ऑडियन्स स्टँड मध्ये दमदार नेत्रदीपक षटकार. त्याला लागले धावांची भूक या ठिकाणी. ती भूक मिटवण्यासाठी मात्र खूप चांगले स्ट्रोक या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये त्याच्या माध्यमातून कंप्लीट केले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल. त्या ठिकाणी थोडासा फंबल जरूर झालाय, पण थांबण्याचा इशारा अमेयने केला आमिरला की मला स्ट्राईक हवी आहे पुढच्या षटकामध्ये. आणि त्याचमुळे फक्त एकाच धावेवर समाधान. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर ओम सावंत काश्मीर टीमची धावसंख्या झाली 3 गडी बाद, 37 धावा, 37 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. ओम साई काश्मीरा आफ्टर 4.
चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. जर तेव्हा तुम्हाला पाण्याची गरज लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला पाणी पोहोचू, कारण वेळ देखील तितकाच महत्वाचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. पाणी पाठवायचं. चला पंचाने त्या ठिकाणी मागणी केलेली आहे, मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक स्टॉल घेऊन जा प्लीज. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. पोरबंदर मासाचा आधार अलंकार करे हमारी षटकार गोलंदाज प्रभाकर मात्रे दादा विकेट घेऊन घडवी चमत्कार सुरेख सुंदर आयोजन गावानी केलं नियोजन सुरेख सुंदर आयोजन गावानी केलं नियोजन सामना बघाया जमलं गाव सामना बघाया जमलं गाव ART 737 बोरीचे शिकाचं ठाणे जिल्ह्यात गाजतय नाव ART 737 बोरीचे शिकाचं ठाणे जिल्ह्यात गाजतय नाव 737 बोरीचे शक ART 737 बोरीचे शक 737 बोरीचे शक ART 737 बोरीचे शक लाखाचं पारितोषिक मालिका वीराला बक्षीस बाईक आगरी कोळी होऊन एक भरविला आकर्षक चषक चला ड्रिंक स्टॉल मैदानाच्या बाहेर येऊ द्या. 4 षटकं या ठिकाणी संपन्न झालेले आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 37 धावा लावल्या आहेत ओम सावंत काश्मीर या संघाने. आणि आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे, कारण पहिल्या स्टेजचे सर्व आम्ही सामने आजच्या दिवसातले 6 षटकांचे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सहकार्य फक्त आम्ही सर्व संघांकडून तेच मागतोय, वेळेमध्ये खेळ पूर्ण करा. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय, संजू येतोय. 5व्या षटकाची सुरुवात करताना तो आता अमेय समोर एक आव्हान ठेवतोय, कारण अमेयची तर मॅच तुम्ही पाहिली, गेल्या षटकामध्ये काय जबरदस्त तळपले. खेळतोय एकंदरीत तो 17 धावांवर. आमिरकडे अजूनही स्ट्राईक आली नाही, पण मात्र आता कुठेतरी एक चांगली पोझिशन प्राप्त करतोय ओम सावंत काश्मीर हा संघ. 37 म्हणजेच 9च्या धावगतीने खेळतोय आणि आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकामध्ये किती धावा गोळा केल्या जातील. चला प्लीज ऑन करा मॅच, कारण महत्वाचा आहे आजचा दिवस तिसरा. यानंतर सामना देखील तितकाच चर्चेचा असेल. घोडबंदर बॉईज चांगली ड्राईव्ह आहे, क्या बात आहे. हाफ व्हॅली बॉलला खूप चांगला एक्झिक्यूट केले. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये फक्त एकच धाव मिळेल. एका धावेची वाढ. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईकवर आमिर पोहोचते. धावसंख्या 38 झाले. 38 रन्स आणि चांगला खेळ आतापर्यंत अमेयचा पाहायला मिळालाय. एक आयडियल क्रिकेटपटू कसा असायला हवा त्याचं एक चांगलं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या मध्ये अमेयच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. ग्राउंड स्ट्रोक देखील तितकेच दर्जेदार आणि तितकेच चांगले हवेतले फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा ऑन साईडला चार्ज केले. बॉल जाईल डीप मिड विकेट रिजनमध्ये. त्या ठिकाणी 2 धावांचा प्रयत्न आमिरचा होता, थांबवलं जातं अमेयकडून, कारण आता कुठले रिस्क घेण्याची गरज नाही हेच कुठेतरी दर्शवतोय अमेय. सर्व काही आपल्या संघाच्या बाजूने घडते, त्याचमुळे मात्र आता कुठेतरी हायगाई केली तर पुन्हा एकदा दडपण वाढू शकेल आणि त्याचमुळे अमेयचा एक सावध पवित्रा घेतला गेलाय. धावसंख्या साधे ते म्हणजेच 39 या आकड्यावर 39 रन्स. अमेय आणि आमिर डबल ए मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी थोडीशी घाई बॉलर संजयची. पंच तयारीत नाही आहेत. बॅटर साहेब भरतजी वैती यांचं आगमन झालंय. आपण असं नसतं व्हायचं आमच्या अतिथी कक्षामध्ये. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक आहे. बॉल आउटफील्ड मध्ये असेल, लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी कॅच कंप्लीट केली जाते आणि महत्वपूर्ण फलंदाज अमेय बॅक टू पॅव्हेलियन. प्राईज झालंय का नाही ना. तर भरत वैद्य यांच्याबद्दल आपण उल्लेख करत होतो की हे जे मैदान आहे हे मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यामागे भरतजी वैती यांचा देखील एक सिंहाचा वाटा आहे. अमित तरे, तर त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. भरतजी वैती असंच सपोर्ट करत राहा आपल्या पोरांना. थँक्यू. आणि अभिजित तरे तर काय एक दृढ संकल्पनेने घेतलाच होता ही स्पर्धा करायचीच आहे. कितीही अडचणी येऊ द्या आणि त्यानंतर मात्र आजचा हा तिसरा दिवस तुम्ही पाहतायत ART 7374 ट्रॉफी 2022चा.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला असेल अमित, स्ट्राईकवर असेल आमिर. धावसंख्या झाली 39. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार संजय. हो यावेळेस प्लेट ऑन यष्टी या ठिकाणी दाखवली जाते आणि आमिर देखील जास्त काय करू शकला नाहीये. त्रिपळाजीच्या स्वरूपात फलंदाज बाद बसतोय हादरा 5वा टीम काश्मीराला. देखील एक धाव करून बाद झालेला आहे. आणि या ठिकाणी गिफ्ट आहे का आणि सन्माननीय अमितजी रमेश तरे आता एका वेगळ्या लुकमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आमच्या व्यासपीठावर. थोड्या वेळानंतर आम्ही सुदर्शनाला विनंती करू या षटकानंतर आपला जो कॅमेरा आहे तो रोटेट करायचा या षटकानंतर आमच्या VIP डाईसवर. बॉल्स विकून झालेत या षटकातले संजयचे आतापर्यंत 4 आणि 4 बॉल्समध्ये 2 सिंगल्स त्याने पहिल्यांदा कंप्लीट केल्या, त्यानंतर 2 विकेट्स मिळवलेले आणि आता ऑन हॅट्रिक आलेले आहे. कालच्या दिवसामध्ये एक हॅट्रिक आपण पूर्ण केले. गॉडसन किकाची आपण एक हॅट्रिक पाहिली. आज या दिवसामध्ये या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक संपन्न होईल का? संजय ती किमया साधेल का? पाहूया. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच सीताराम. यावेळेस अपील केली गेले. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्लॉक्स स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता, त्या ठिकाणी एक धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या जाते 40 या आकड्यावर. 40 रन्स. चांगल्या दर्जाचे षटक आतापर्यंत संजयने हाताळलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये त्याने 4 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवलेत. चांगली बॉलिंग आतापर्यंत संजयजी पाहायला मिळाले. लोअर फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येतोय तोपर्यंत फक्त एकच धाव मिळणार आहे आणि अशा पद्धतीने 5 षटकांची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर ओम सावंत काश्मीर टीमची धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 41 धावा. 41 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. येस एक्झॅक्टली. चला सुदर्शन आपण जो आपला कॅमेरा आहे तो घ्यायचा आहे आपल्या VIP डाईसवर. त्या ठिकाणी गिफ्ट दिलं जाते भरत वैद्य यांच्याकडून सन्माननीय अमितजी रमेश तरे यांना. खरं तर भरत वैद्य यांचं क्रिकेटवर अपार असं प्रेम आहे आणि खास करून घोडबंदर ग्रामस्थ जेव्हा जेव्हा काहीही मदत मागण्यासाठी येतात ती मदत भरतजी वैद्य यांच्याकडून नेहमीच पूर्ण केली जाते. आणि हे मैदान अमित तरे दादांना मिळवण्यामागे भरत वैद्य सरांचा मोलाचा सहभाग आहे. आम्हाला ठाऊक कधी संध्याकाळ मला अजूनही आठवते भरत दादा किती मोठं स्ट्रगल आपण या स्पर्धेसाठी हे मैदान मिळवण्यासाठी दिलं होतं. खरं तर हे मैदान दुसऱ्या आयोजकाकडे बुक केलं होतं आणि त्यानंतर ते ॲडव्हान्स देखील दिलं गेलं होतं, पण त्यानंतर आपण खूप मोठी चर्चा केली आणि त्यानंतर हे जे मैदान आहे आपल्याला खेळण्यासाठी उपलब्ध झालं आहे. त्यामध्ये सिंहाचा वाटा भरतजी वैद्य यांचा राहिलाय. धन्यवाद भरत दादा, कीप सपोर्टिंग. चला शेवटचं षटक असणार आहे या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावातला. संघ तयार राहतील. अमित पेकर्स घोडबंदर बॉईज घोडबंदर आणि वजिरा बॉईज दोन्ही टीमचे कॅप्टन्स आहेत. टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस क्लिअर केला जाईल. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. अजित येतोय. अजित बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच अमित आहे. चला मॅच ऑन करा. अमित स्ट्राईकवर असेल. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल पंचाच्या वतीने व्हाईट बॉलची कोण एका धावेची वाढ होईल. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. अर्धा संघ आराम करण्यासाठी गेलाय मैदानाच्या बाहेर. 5 फलंदाज चांगले फलंदाज होते पण मात्र योग्य त्या वेळी योग्य ते स्ट्रोक्स खेळले गेले नाहीत. त्याच वेळी मात्र कुठेतरी आता या डावामध्ये कमी पडतोय. काश्मीर हा संघ अजून एक फलंदाज बाद. दांडी गुल त्रिपळाजीच्या स्वरूपात बाद होतोय. अमित बॅक टू पॅव्हेलियन. गावदेवी एक्सप्रेस संघ जणू काही या मैदानाचा अनुभव होता, या खेळपीठाचा अनुभव होता आणि गोलंदाजाने काय जबरदस्त तिखट मारा या ठिकाणी दाखवल्या. प्रकाश, संजय
अजित आणि त्यानंतर नितीन या सर्वांनी एक दर्जेदार कामगिरी केली. नितीनने एक विकेट मिळवलाय पण धावा देखील त्याने खर्च केलेत. तर आता या शेवटच्या षटकामध्ये अजित आलाय आणि अजितने पहिल्याच बॉलवर या ठिकाणी विकेट मिळवलेला. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 42 झालेत. स्ट्राईकवर बॅटर असेल 8व्या क्रमांकावर आलेला भरत. वजिरा संघाचा कर्णधार आणि प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. वजिरा टीम कॅप्टन विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी बॉलर तयार होतोय बॉलिंग मार्कवर, तो म्हणजेच अजित. स्ट्राईकवर असेल बॅटर भरत. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत सन्माननीय अशोकजी राऊत आणि सन्माननीय विशालजी नाईक. स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत विशालजी नाईक आहेत. बॉलिंग एंड अंपायर आहेत अशोकजी राऊत. स्ट्रोक चांगला आहे, स्विंग केलाय, बॉलला उडवलाय. प्रभाकर मात्र स्टँडच्या पलीकडे डीप मिड विकेट बाहेर जाणारा दमदार ART 7374 षटकार. दर्जेदार स्ट्रोक आलाय बॅटर भरतच्या बॅटमधून. आलेल्या पहिल्याच बॉलवर तो प्रहार आलाय आणि बॉल सीमारेषा पार गेलाय. 6 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 48 या आकड्यावर. अजूनही बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातले 4. म्हणजे काय बॅटिंग स्ट्रेंथ सॉलिड आहे काश्मीरा टीमची. बघा 8व्या क्रमांकावर येणारा फलंदाज देखील षटकाराच्या माध्यमातून सुरुवात करतोय. तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. जेव्हा टेनिस विकेटमध्ये आपण 11 खेळाडूंचा समावेश करतो कुठल्या संघांमध्ये, प्रत्येक खेळाडूला बॉलिंग आणि बॅटिंगची जबाबदारी चोख अदा करता यायला हवी. आणि हेच कुठे पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये टीम काश्मीराकडून. डावखुरा फलंदाज आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळपट्टीचा अंदाज घेत आणि बॉलरचं माइंड रीड करून हा बॉल एक्झिक्यूट केलाय. डीप मिड रिजन पार केलाय 6 धावांसाठी. 48 ऑफस्टिकच्या बाहेर यष्टरिशाला बीट करून बॉल मागे जातोय. दरम्यान धावा किती मिळतील तर या 2 धावा मिळतील आणि अशा पद्धतीने 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. ओम सावंत काश्मीरा या संघाच्या. सुरुवातीला असं वाटलं होतं जेव्हा पहिल्या 2 षटकांचा आपण आढावा घेतला की 40 धावा पार करेल का, पण त्यानंतर बॅटिंग पॉवर प्लेचं जे षटक हाताळलं होतं बॉलर नितीनने त्यामध्ये मात्र जबरदस्त बॅटिंग अमेयची पाहायला मिळाली. आणि त्यानंतर अमेय नंतर आता आपण पाहिलं तर भरतचा एक षटकार देखील तितकाच महत्वाचा आहे या षटकातला. पाहूया अजूनही बॉल शिल्लक आहेत या डावातले 4. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 50 या आकड्यावर. अजित ओव्हर द विकेट. त्यावेळेस पाहायचं आहे काय झालं नक्की. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव तर पळून पूर्ण केले. लेग बायची 1 धाव असेल आणि आता एका धावेची वाढ धावसंख्या जाईल 51 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जोपर्यंत खेळपट्टीवर आता भरत आहे तोपर्यंत काश्मीर संघाचं कॅप्टन एका मोठ्या धावसंख्येचं स्वप्न उराशी बाळगू शकतो. आणि 3 बॉल्स बाकी. पाहूया 65 हा मॅजिकल जो फिगर आहे जो आपण एव्हरेज समजलाय गेल्या 2 दिवसांमधला तो मॅजिकल फिगर क्रॉस करेल का या ठिकाणी ओम सावंत काश्मीरा हा संघ. आणि त्या ट्रॅकवर आता जाणवतोय जशी बॅटिंग भरतची या मैदानावर आपण पाहिली या अगोदर. राऊंड विकेट भरतसाठी. बॉलर तयार. चांगला बॉल होता. ब्लॉक होल डिलिव्हरी त्या ठिकाणी. अंडर आर्म थ्रो. 1 धाव त्याच्याकडे मिळणार आहे. दुसरा धाव प्रयत्न केला जाईल का त्या ठिकाणी. कॉल चुकतोय. म्हणून स्पर्धात्मक क्रिकेट खेळणं खूप जास्त गरजेचं आहे. या ठिकाणी ताळमेळ व्यवस्थित झाला नाहीये आणि धाबचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि बसतो या ठिकाणी 7वा हदरा टीम ओम सावंत काश्मीर. लेग बॅचची 1 धाव ऍड केली जाईल. एका धावेची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 52 धावा धावफलकावर लावल्या गेलेल्या आहेत. बॉल्स फेकून झाले आहेत 4. राहुल पाटील नवीन बॅटर तुम्हाला आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. खरं तर त्या ठिकाणी ताळमेळाची स्पष्टपणे कमतरता जाणवलं. कारण आपण जर स्पर्धात्मक क्रिकेट पाहतो त्यावेळेस सॅक्रिफाईस कोणाला करायचं आणि कोणाला खेळपट्टीवर राहू द्यायचं आहे हे देखील गणित वेगवेगळे संघ बांधत असतात. आणि त्या ठिकाणी तो ताळमेळ व्यवस्थित झाला नाही 2 बॅटर्समध्ये आणि त्याचमुळे एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परत जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील स्ट्राईक एंडला असेल. फक्त या डावामध्ये 2 बॉल शिल्लक आहेत. नॉस्टेकला भरत ज्याच्या माध्यमातून त्याच्या वैयक्तिक खेळाची सुरुवात षटकाराने झाली होती.
तर पाहूया या डावाचा शेवट कसा होतोय. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. धावसंख्या 52 झाले. 60 रन्स कंप्लीट होईल का या पहिल्या डावामध्ये. चला या ठिकाणी मनीष वैती यांचं आगमन आहे. वेलकम. आज घोडबंदर बॉईज संघ या ठिकाणी अमित पॅकर्स घोडबंदर या नावाने तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. या पुढच्या सामन्यामध्ये टॉस साठी तयार राहायचंय. घोडबंदर बॉईज आणि वजीरा बॉईज या दोन्ही टीमचे कॅप्टन्स ने बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. अजित ओव्हर द विकेट राहुल साठी. यावेळेस तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. बॅकफुटला जाऊन बॉलला पुल करायचा होता. कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. बॉल जाईल लॉंग ऑन रिजन मध्ये. त्या ठिकाणी एक धाव मिळेल. एका धावेची वाढ धावसंख्या 53 झाले. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी भरत स्वतःला स्ट्राईक एंडला ठेवतोय. 53 रन्स शेवट या पहिल्या डावाचा. आणि आपण खरं तर हा पहिला डाव पाहिलेला आहे आणि अजूनही दुसरा डाव पाहणं बाकी आहे. आपल्याला बॉलिंग पाहायची आहे. काश्मीर संघाची आपल्याला बॅटिंग पाहायची आहे. गावदेवी एक्सरची दुसऱ्या डावामध्ये शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. चांगला बॉल वाईड यॉर्कर. यष्टीरके त्या ठिकाणी ऍक्शन मध्ये येतोय. धावचीची संधी मिळाली होती आणि त्या संधीचा खूप चांगला वापर करून धावचीच्या स्वरूपात राहुल पाटीलला बाद करतो आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. पहिला डाव समाप्तीनंतर धावफलकावर 53 धावा लावल्यात. ओम सावंत काश्मीरा या संघाने आणि जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय गावदेवी एक्सर संघासमोर. तर या ठिकाणी विशेष सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवानजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि ते गावपंच कमिटीचे अध्यक्ष आहेत. सन्माननीय भगवानजी पाटील राईगावचे उत्कृष्ट दर्जाचे ते ऑर्गनायझर आहेत. प्लेयर आहेत. क्रिकेटची प्रचंड जाणीव त्यांना आहे. मास्टर क्रिकेटसाठी नेहमी ते समर्पित राहिले. सन्माननीय भगवानजी पाटील जे आणि समालोचक सुद्धा आहेत. तर भगवानजी पाटील यांचे या ठिकाणी मी विशेष स्वागत करतोय. सन्माननीय वसंतजी वैती जे राजा शिवाजी महाविद्यालयाचे सदस्य आहेत त्यांचा आम्ही विशेष सन्मान या ठिकाणी करार. तर अमितजी तरे यांना विनंती असेल आपण सन्माननीय वसंतजी वैती राजा शिवाजी विद्यालयाचे ते सदस्य आहेत त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. महत्वाचे प्रत्येक या ठिकाणी मान्यवरांचा विशेष सन्मान केला जाईल. सन्माननीय वसंतजी वैती यांनी पुढे यायचंय. राजा शिवाजी विद्यालयाचे ते सदस्य आहेत. मॅच ऑन ठेवायची आहे आणि टॉस बॉक्स मध्ये वजीरा बॉयज तयार राहायचंय. घोडबंदर बॉयज तयार राहायचंय. लगेच आम्ही टॉस क्लिअर करणार आहोत. सन्माननीय वसंतजी वैती यांचा विशेष सन्मान. या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय अमितजी रमेश तरे या स्पर्धेची आठवण भेट पुष्पगुच्छ आणि त्यानंतर एक शाल देऊन सन्मानित केले जाते. धन्यवाद. आपण स्थानापन्न होऊ शकता. त्यानंतर आपण आगरी सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवानजी पाटील यांचा देखील स्वागत सन्मान करणार आहोत. मी या ठिकाणी विनंती करतोय अमित रमेश तरे यांना भगवान पाटील यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खूप महत्त्वपूर्ण कार्य गावपंच कमिटीचे ते अध्यक्ष आहेत राई मुर्दा मोरवा आणि तितकेच चांगलं व्यक्तिमत्व क्रिकेटची प्रचंड जाणीव त्यांना आहे. क्रिकेट कसं टिकवावं यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहतात. असे सन्माननीय भगवानजी पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी अमितजी रमेश तरे यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. चला वजीर बॉयज टीम कॅप्टन टॉस साठी क्रॉस बॉक्स मध्ये थांबा. यस आपण टॉस बॉक्स मध्ये थांबा. मी येतोय. चला मी अमित रमेश तरे यांना विनंती करतोय आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवानजी पाटील यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. मायेची शाल आणि नेहमीच तुम्ही फुलत राहो खुश राहावं आनंदी राहावं यासाठी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी विशेष स्वागत सन्मान केला जातोय.
सन्माननीय भगवान पाटील यांचा. धन्यवाद सर, आपण आलात आणि या स्पर्धेची शुभा नक्कीच वाढलेली आहे. सलामीचे बॅटर मैदानामध्ये पाठवा. चला अमितजी तरे आपण यायचंय या ठिकाणी. टॉस क्लिअर करणार आहोत. अमितजी तरे आपण यायचंय या ठिकाणी. आपण लगेच टॉस करून घेऊया या ठिकाणी. वेळ महत्वाचा आहे आपल्यासाठी. दोन कॅप्टन्स वजिरा बॉईज आणि अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज हे दोन कॅप्टन्स या ठिकाणी तयार आहेत. हेड आणि टेल हे एक पारंपरिक नाणे या ठिकाणी आपण वापरत आहोत. तुम्हाला फक्त हेड आणि टेल कॉल करायचं. अमितजी आपण यायचंय. सन्माननीय वसंतजी भैती आपण यायचंय. आपण तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करणार आहोत. हेड आणि टेल, छाप आणि काट. आपण जर शुद्ध मराठी भाषेत बोलायचं झालं तर छाप आणि काट. चला सर या ठिकाणी उभे राहा. चला आपण यस कॉल कोण करते. ओके वजिरा बॉईज कॉल करतोय. ओके स्पिन द कॉइन. टेल कॉल केलाय. टेल इट इज. थँक्यू सर. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर आसनस्थ होऊ शकता. तर निर्णय काय असेल तुमचा. फिल्डिंग होय. तर हे मैदान तुम्ही अनुभवलं असेल, पाहिलं असेल, यात अगोदर खेळणं देखील झालं असेल, पण इतकी मोठी स्पर्धा या मैदानावर अवतरित होईल असं तुम्हाला वाटलं होतं का. अमित तरे यांनी चांगलं आयोजन केलेलं आहे. आता आम्ही फक्त इकडे आता मीरा भाईंदरमध्ये आम्ही पहिल्यांदाच इथे खेळायला आलोय. तर आम्ही आता 2 दिवसामध्ये बघितलं चेसिंग होते आम्हाला, तर म्हणून आम्ही चेस करण्यामध्ये बघतोय बस. बघा अमितजी तरे हे तितकंसं क्रिकेटशी निगडीत नसतात. ते फक्त ते जास्तीत जास्त उत्साहित करत असतात, प्रोत्साहित करत असतात खेळाडूंना. तर त्यांचं देखील खेळ तुम्हाला पाहायचा आहे का. हा नक्कीच अमितजीचा खेळ आम्हाला बघायचा आहे. मग या 13 तारखेला आमचा या ठिकाणी गावकप आहे. तर आम्ही तर यांना देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. तर क्षेत्रशी निवडलेलं आहे. ऑल द बेस्ट. तुम्ही जाऊ शकता. तर यस या ठिकाणी अभिषेक आहेत. तर अभिषेक बॅटिंग करायचे मनासारखा निर्णय आहे, मनाविरुद्ध निर्णय आहे. मनाविरुद्ध आहे. आम्हाला फिल्डिंग करायची होती कारण की ग्राउंडचा अंदाजा इकडे चेस होतो. पण आता काय ना क्रिकेट आहे, बॅटिंग पण चालेल. तर हे मैदान तुमचं या ठिकाणी तुम्ही सराव करता, हा ॲडव्हान्टेज तुमच्या संघाला असेल का. हा ॲडव्हान्टेज तर असणारच आहे. आम्ही दोन्ही एंडनी प्रॅक्टिस करतो दररोज. नक्की आता बॅटिंग झाली पाहिजे, मॅच आहे शेवटी. बघा सन्माननीय अमितजी रमेश तरे कित्येक वेळा तुम्हाला प्रोत्साहित करत असतात, तुम्हाला पुरस्कृत करत असतात. तर अमित तरेबद्दल तुमचे 2 शब्द काय असतील जे तुमचे पुरस्कर्ते आहेत या स्पर्धेमध्ये या संघाचे. अमित तरेबद्दल एकच बोलेन, दिलदार व्यक्तिमत्व आणि घोडबंदर क्रिकेटला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. लाखांवरती आमची एंट्रीज टाकतायत आणि त्यांना मी हेच सांगेन की अजून टाकत राहा. आम्ही पुढे आमचा खेळ अजून चांगला दाखवत राहू. क्या जबरदस्त. या ठिकाणी मात्र अमित रमेश तरे एक उत्कृष्ट असे पुरस्कार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहे ते कुणालजी दाते. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मनीषजी. अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज घोडबंदर आयोजित ART 7374 चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पहिला सामना इथे रंगताना दिसतोय. 54 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे गावदेवी एक्सर या टीमला आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. ओम सावंत काशी मीराच्या विरुद्ध खेळण्यासाठी आता गावदेवी एक्सर हा संघ सज्ज आहे. पहिला बॉल दुसऱ्या डावातला आणि पहिलाच बॉल स्वीप करत असताना इथे बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला वाईड बॉल टाकला आणि त्याच्या नंतरच्या बॉलवर हा चौकार आला. टीमची धावसंख्या 5. चौकाराने धावा झाल्यात 5. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल पकडला जाईल. मयूर परतला. पहिला धक्का टीम गावदेवी एक्सरला. 5 वर मयूर आउट.
परतलाय मयूर होतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 5. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल प्रकाश. चौकाराने खातं उघडलं होतं मयूर यांचं, त्याच्यानंतर तो बाद झालाय. पहिला सामना आपल्या समोर. दुसरा सामना वजिरा बॉईज विरुद्ध अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज. घोडबंदर टॉस इथे वजिरा बॉईज संघाने जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करायची आहे बंदर बॉईज घोडबंदर या टीमला. नेक्स्ट मॅच मध्ये यजमान खेळताना दिसतील वजिरा बॉईज संघाच्या विरोधामध्ये. गजरेश्वर चेना विरुद्ध गावदेवी कोलशेत आणि पोषमात्रा भाईंदरपाडा विरुद्ध देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. यावेळेला शॉर्ट बॉल होता, दिशा दिली आहे. हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. स्क्वेअर लेगला 4 धावा. चौकार. स्वागत. चांगले संगीत इथे पाहायला मिळते आणि त्याचबरोबर चांगली फलंदाजी. आल्या आल्या मैदानामध्ये चौकाराने खातं उघडले प्रकाशने. प्रकाशच टाकला या क्रीडांगणावर बॅटिंग मधला. त्याच्यानंतर फक्त हलक्या हाताने दिशा दिली शॉर्ट कव्हर पॉइंटला. यॉर्करचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. दिशा देत असताना सन्मानित करत असताना हा डॉट बॉल आलाय. पहिले षटक हाताळतोय आमिर. लक्ष्य 54 रनचं फायटिंग स्कोर निर्माण झालाय. 6 षटकांची लढत आहे. सहजासहजी सामना सोडायला नको टीम काश्मीराकडून, कारण एक चांगलं टार्गेट त्यांनी सेट केलं या मॅच मध्ये. प्रकाश पुन्हा एकदा तयार. यावेळेला स्टेप आउट करत समोर खेळलाय व्ही शेप मध्ये. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेने. ओव्हर द बॉलर हेड. पंचांचा इशारा. आणखीन एक चौकार. आसन सोय प्लीज. चला नंदू पाटील एक सर आपण यायचं व्यासपीठावर. आडवळ या ठिकाणी खरंच तुम्ही देखील एक मान्यवर आहात आमच्यासाठी. आपण यायचं आणि व्यासपीठावर आसन सोवायचं आहे. ओव्हर टू यू कुणाल सर. लिबॉन गोन्साल्विस आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. लिबॉन हुक केलाय, बॉलला उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वेलकम बॅक. स्वागत आहे. टीमची धावसंख्या पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या षटकाच्या 3 धावा आहेत स्कोर बोर्डवर. 19 म्हणजेच 19. एक फलंदाज बाद. अजूनही रन करायचे 30 चेंडूमध्ये 35. संजयला अजून खातं उघडायचंय. प्रकाशने मात्र आक्रमण केलंय स्टेप आउट करून. एक चांगला फटका. त्याच्यानंतर आपण पाहिलं हुक शॉट. त्याच्या बॅट मध्ये फटके आहेत. दुसरं षटक आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कडून आता गोलंदाजी केली जाईल. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय अमय. अमय क्षेत्ररक्षण इथे सजवतोय. लिबॉन गोन्साल्विस यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. संजय स्ट्रायकिंग एंडला. 0तून सुरुवात करायची संजयना. पहिला बॉल. यावेळेला काय फटका आहे. स्विच हिट. स्विच हिट आणि ते स्वीट हिट आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
थँक्यू. यस. काही पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. सन्माननीय निलेशजी भोईर यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय सागरजी वैती यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सन्माननीय कृष्णाजी घरत यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांचं आम्ही या ठिकाणी व्यासपीठावर स्वागत करतोय. ओव्हर टू यू कुणाल सर. वाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून येतोय. स्विच हिटचा षटकार मारल्यानंतर एक वेगळा दबाव निर्माण झालाय अमयवर, कारण हा फलंदाज फलंदाजी कशी करू शकतो हे ते प्रतीत होते. पुन्हा एकदा या वेळेला आणखीन चांगलं टायमिंग पाहूया. पंचांचा इशारा. बॉल सीमा रेषेच्या लगत आहे की पलीकडे गेलाय? हो, वन बाउंस सीमा रेषा पार, चौकार. आणि फक्त दिशा दिली संजयच्या बॅट मधून. हा चौकार येतोय. टीमची धावसंख्या 10. 2 बॉल माफ करा 2 बॉल त्याने फेस केले. 10 रनवर तो. टीमची धावसंख्या 30. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं थोडंसं कठीणच असतं. काही वेळेला जे सायन्स आहे त्याचे जे नियम असतात, गुरुत्वाकर्षणाचे काही नियम असतात. बॉल टाकल्यानंतर तुम्ही फॉलो थ्रू मध्ये थोडंसं वेट ट्रान्सफर तुमचं पुढच्या दिशेने असतं. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला थांबवणं, त्या वेगाने बॉलवर नजर ठेवणं, या सर्व गोष्टी होतात. ते घार गिरट्या घालते या क्रीडांगणावर, त्याचं चित्र दाखवण्यात आलं. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. बॉल पिचिंग झाल्यानंतर कदाचित बाहेर वळलाय, कारण एक्स्ट्रा कव्हरला आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे. ऍक्शन रिप्ले आणखी इंटरेस्टिंग असू शकतो या बॉलचा. टेनिस क्रिकेट .in वर ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. हो, थोडासा कट होतोय बॉल बाहेरच्या दिशेने, सरळ जातो विकेट किपरच्या हातात. आलाय डॉट बॉल. 26 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. याही बॉलवर वळण चांगलं प्राप्त होतं. आणखीन एक डॉट बॉल इथे टाकलाय. चांगलं कमबॅक आता गोलंदाज अमय याचं. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 31. 31. 54 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. भरपूर मेहनत अमितजी तरे यांच्या खांद्याला खांदा लावून घोडबंदर बॉईज घोडबंदरची आहे. लिबॉन गोन्साल्विस हे देखील चांगली मेहनत घेतात. इनसाइड आउट स्टेप आउट करून अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. बॉलला पाठवले स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा. 4 धावा, चौकार. प्लेचा इशारा इथे आता पंच घोषित करत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले. तर अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज घोडबंदर आयोजित ही स्पर्धा, आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं सहकार्य लाभलंय त्याच्यामध्ये घोडबंदर बॉईज, बाग बॉईज ग्रुप, नाईट किंग ग्रुप, घोडबंदरचे समस्त ग्रामस्थ, या सर्वांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी अमितजी तरे यांना लाभलंय. आणि खऱ्या अर्थाने गावाची एक मोठी स्पर्धा संपन्न करण्यामागे वन मॅन शो, वन मॅन आर्मी वाटा राहिला अमित रमेश तरे यांचा. षटक क्रमांक 2 इथे संपले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आहेत 35. आणि तिसरं षटक जे आहे बॅटिंग पॉवर प्लेचं, पंचांनी इशारा केला बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलाय. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये प्रकाशच्या बरोबरीने खेळतोय. संजयने काय फलंदाजी केली आहे. एक स्विच हिट, एक रिव्हर्स स्वीप, एक सिंगल त्याच्या खात्यामध्ये. 11 धावांवर संजय खेळत असताना प्रकाशने आल्या प्रकाश टाकला. क्रीडांगणावर वेगाने धावा करण्याची गरज आहे संघाला, आणि ते इथे दाखवत असताना स्वतःला सिद्ध केलंय. चांगली फलंदाजी. 2 ओव्हरमध्ये 35 केल्यात. आता आता 19 रनची आवश्यकता आहे.
तर तिसरं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी इम्रान. वेळ थोडासा कमी घ्या ही नम्रतेची विनंती. फिल्डिंग करणारा संघ काशी मीरा. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे उडवलाय 6 धावांसाठी. हा येतोय ART 7374 षटकार. सहर्ष स्वागत. 41 धावा झाल्यात. आता 13 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजी करणारा संघ गावदेवी एकसर सोपा वाटायला लागलाय हा सामना, कारण फलंदाजी तशी नीडर इथे केली आहे फलंदाज संजयने. वेगाने धावा करण्यासाठी हे दोन्ही बॅटर जाणले जातात. मयूरला अपयश आलं, चौकाराने त्याने देखील खातं उघडलं होतं, परंतु त्याच्यानंतर सामन्याची पूर्ण सूत्र संजयने स्वीकारली. ओर पिच बॉल यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड समोर ठोकलाय हा फटका. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा. पाहूया किती धावा येत आहेत या फटक्यावर. रन्स मिळतील 4. चौकार. या 45 रन करायचे आहेत आता सामना जिंकण्यासाठी फक्त 9. आणखीन एक मोठा फटका इथे सजवलाय. क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गक्रमण करतोय आणि पंचांचा इशारा. 6 धावा. षटकार. सामना अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज घोडबंदर विरुद्ध वजीरा बॉईज या दोन टीमच्या दरम्यान ही लढत होईल. टॉस जिंकल्या वजीरा बॉईजने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हा सामना समाप्तीच्या मार्गावर. 3 धावांची आवश्यकता होती आणि यावेळेला आणखीन एक पुलचा फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. संजयने हा सामना समाप्त केलाय. अक्षरशः इंटरनॅशनल कोड डायल केला याही ओव्हरच्या दरम्यान. ओव्हर नंबर 3 मध्येच हा सामना फिनिश आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे दिला जाईल संजय यांना, कारण गोलंदाजीमध्ये फक्त 7 धावा त्यांनी खर्च केल्या. 2 फलंदाजांना बाद केलं आणि बॅटिंग करत असताना 7 चेंडूमध्ये 33 धावांची अफलातुनी इथे पेश केली. तर संजय ठरतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जाऊया प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. तिथे पुन्हा एकदा मनीष पाटील आपल्या बरोबर जोडले जातील.